अजून एक फायदा आहे की तव्याला तुमचे मासे चिटकत नाहीत, अगदी अलगद निघून येतात. पण माझ्या ह्या तव्याला आता मासे तळण्याची सवय लागून गेलेली आहे, त्यामुळे मला इथे काही टाकायची गरज पडली नाही. आणि मला थोडी घाईही होती, त्यामुळे मी जाऊन कढीपत्ता वगैरे काही आणत बसले नाही झाडाचा. पण खूप छान लागतो, तुम्ही नक्की टाका. ताजे ताजे गरम फ्राय केलेले मासे खूप छान लागतात. आणि तांदळाच्या पिठामध्ये तुम्ही एखाद चमचा रवा टाकलात तरीसुद्धा छान कुरकुरीत होतात. पण मला मोस्टली फक्त तांदळाच्या पिठामध्येच सगळं साहित्य टाकून बनवलेले फ्राय केलेले मासे खूप जास्त आवडतात, त्यामुळे मी खूप क्वचित वेळा रवा टाकते. पण रवा लावून तवा फ्राय केलेले मासे ह्याचे फॅन फॉलोअर्ससुद्धा खूप आहेत बरं का. तुम्ही नक्की कशामध्ये मोडतात ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि मी सांगितलेल्या पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीने मासे नक्की फ्राय करून बघा. खूप छान छान ताजे मासे यायला लागलेत मार्केटला. आणा आणि ह्या सोप्या पद्धतीने नक्की ट्राय करा. बाय.